कुठं निघाली सवारी? सवारी सवारी कुठं निघाली? सवारी कुठे निघाली? भाजीला. सवारी कुठं निघाली? भाजी. हा? नाही बाळा. मी कुठे गेले खाली बसले रिक्षात. खाली दिसतात मला. हा हे बघा मी आत्ताच आले. आणि काय झालं? डोळ्याला काय होत होतं? आवडते डायला दोन वेळा हात फिरवला. कोणी तर तिकडं रोड कडे पाहिलं तर डोळ्याचे पाणी येते म्हणजे डोळ्यात पाणी येतंय. अंधार येत. उभे राहा की सरळ. खाली अंधार पडला होता. खाली अंधार पडला तर तुमचाच आहे. डोळ्यात हा? खाली अंधार पडला होता तो डोळ्याच असता. अजून बघा येत नाही पाणी. बघू ते काय आताही वाहून राहिलं दार. दिसतंय बाई. मग आता ते भरून घेऊ आपण. ते भांड भरून घेऊ पाण्याचं आपलं. ते पण कमी. एक भांडे इकडे भरा, एक भांडे तिकडे भरा. दोन्ही 2-4 भरून झाले. तुमचं काय म्हणाल ते आहे का ना? तुम्ही जे काय बोलाल ते. आता सरप्राईज आहे तुम्हाला. आपली डाळ आहे ना ती उन्हात नाही घातली तर मग कसं काय बरं? हा ना पण अहो कम्प्लीट 2 दिवस. ते बघा सरप्राईज झालं आपल्याकडे. कम्प्लीट 2 दिवस म्हणजे काय? कोण आहे सरप्राईज? कोण आले बघा ते सरप्राईज. तुम्हाला आता त्या चहा विचारायला आल्या मला. थांबा जरा तुम्हाला सरप्राईज आहे. दादाने सरप्राईज आणलंय ते बघितलं का? काय दिसतंय? मी म्हटलं ना की सरप्राईज आहे. थांबा जरा. ते बघा सरप्राईज आहे. काय बघा बरं. हात लावा बरं. दिसत ना काय दिसतंय? दिसत थंड थंड काय असेल? आमचे विनायक दादा पवार. आताच थोड्या वेळापूर्वी दादांनी फोन केला आणि दादांनी सांगितलं की ताई चहा झाला का सगळ्यांचा? तुम्ही म्हणलं नाही आता ठेवायचंच आहे. पाणी ओतलंय पातेल्यात. म्हणले थांबा थांबा चहा नका करू. आलोच मी. तर ते थंड घेऊन आले उसाचा रस सगळ्यांसाठी. ते पण त्या दिवशी आईला घेऊन आले होते ना? हो आईला घेऊन आले. त्यांच्या छोट्या बाळा मुलीचा नाही का वाढदिवस झाला? मी नव्हते. हो मी नव्हते गेले. त्यांनी फोन केला की मला ताई चाललोय मी आईला घेऊन. बरोबर. चला सगळ्यांना बोलवा रस प्यायला. ते काय झालं? एक 2-3 ग्लास वाटले. आमचे दादा आले रस घेऊन. लगेच आल्याला पण पाणी नसतं प्यायचं. आणि त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. नमस्ते. आमचे विनायक दादा पवार. अगोदर सगळ्यात पहिलं मुलीचा वाढदिवस साजरा केला त्यांनी. त्यांच्या छोट्याशा मुलीचा वाढदिवस केला. त्याच्यानंतर एक गोष्ट 2 दिवसापूर्वी त्यांनी आजी आजोबांसाठी औषधं दिली. त्याच्यानंतर श्रीराम जन्माच्या दिवशी त्यांनी सगळ्यांना जे प्रथम उपचाराची ती आणून दिली. आणि आज त्यांनी फोन केला की ताई काय करताय? चहा करताय का? तर म्हटलं हो करायच्या तयारीत आहे. थांबा नका करू मी आलोच रस घेऊन. आता ते ह्याचा रस घेऊन आले. ऊसाचा रस छान थंड एकदम. नाही बरं त्याने तुम्ही बरा. हा घ्या. छान थंड रस आहे. बाहेर खूप आहे. खूप ऊन आहे. हा मोठं ऊन खूप आहे. तर आज ठरवलं की बाबा ऊन आहे. आपण स्वतः बाहेर असल्यावरती आपण चहा पित नाही कधीच. आपण बाहेर काही ना काही थंडाच्या शोधतच असतो. म्हटलं आज आजी आजोबांसाठी आपण थंड घेऊनच जाऊ म्हणून. आज त्यांच्यासाठी चहा नको आहेत. चला मी घेऊ का? तुम्ही? हा मी पण येते. चला
आमचे विनायक दादा आहेत आणि त्यांच्या हाताने सगळ्यांना ही सगळी मंडळी बघा. कसा वाटतोय रस सांगा त्यांना. दादा धावत पळत आलेत. आज चालण्याच्या वेळेला छान उसाचा थंडगार. एक झाली फेरी फक्त. हा 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 आता 2 फेऱ्या जास्त मार. 2 फेऱ्या जास्त मारा. आता सगळ्यांच्या ह्याच्यात अर्धा अर्धा होता आणखीन. हे घ्या अर्धा अर्धा होता सगळ्यांच्या ह्याच्यात. हळूहळू सगळ्यांनी हळू प्या फक्त. शांतपणे प्या. आजी कुठे आहेत त्या? बाहेर. आजी या. हो उसाचा रस आणलाय. थांब दादा इकडे दे ह्याच्यात 2. त्या दोघींना. एकच मिनिट. हा घेते मी. आणखीन कोण आहे आतमध्ये? हा आजी इकडे येऊ का? हा बसा ना. बसा बसा बसा. हो. धरा. तुम्हाला चालायला त्रास होतोय ना? हा. तू काय झालं रे बाळा? काय झालं? आता चांगली बसली होती की तू. मधूनच होता. बरं पिता येईल का? धर. थांब थांब थांब. नाही सांडणार. बस शांत बस. आता ते थंड आहे तो गरम झाल्यावर पिऊन काय उपयोग नाही ना. थांब थांब मध्ये ब्रेक घे. कसा वाटतोय? छान. छान आहे. तुम्ही नाही घेतलं. कधी परत इच्छा झाली परत मला सांगा, परत घेऊन ये. धर 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 पी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बस बस बस. तिला बसून पाजला ना जरा. ते बस शांतपणे बसून तिथेच बस. चांगला वाटतं. छान आहे रस. ते दादांना सांगा आपल्या. दादांनी आणलाय छान. आणि त्यांनी कुणी म्हणलं का तुम्ही आमच्या सोबत प्या तरी दादा? तुम्ही पिला तिथं नाही म्हणलं ना. नाही म्हणला मी. आणखीन आहे दादांना पण देते. ते पाहुणे आले त्यांना राधा ताईला आपल्या प्रीती ताईला देते. आणखीन त्यांना सांगितलं आणि अजून कधी प्यायची इच्छा झाल्यावर मला सांगा. बघा दादांनी सांगितले आणखीन कधी रस प्यावा असा वाटला की सांगा. आत्म्याला शांतता लाभली असेल. नाही नाही देणार. दुसरा ग्लास त्याच्यासाठी भरला आहे. 2च भर. चांगलाय रस चांगलाय. ठीक आहे राधा ताई. ठीक आहे. हो. हे आमच्या राधा ताईला काय झालं? पुन्हा पुन्हा. नमस्कार. मी छायाताई भगत, सूर्योदय वृद्धाश्रम. आज आपल्याकडं आपले नेहमीच येणारे विनायक पवार दादा आणि त्यांनी फोन केला होता. ते म्हटले की मी सगळ्या आजी आजोबांसाठी उसाचा रस घेऊन येत होता थंड. त्याप्रमाणे त्यांनी आणलाय. आपण सगळ्यांनी बघितलंच. आणि विनायक दादांचे मनपूर्वक खूप खूप मनापासून धन्यवाद. दादा असंच सहकार्य साथ सोबत आजी आजोबांसाठी सूर्योदयमधील ज्येष्ठांसाठी आपलं लाभावं अशी विनंती आणि धन्यवाद दादा.